राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे वेफर्स. उन्हाळी वाळवणामधील हा एक प्रकार आहे. उन्हाळ्यात हे प्रकार बनवले जातात. उन्हाळ्यात बनवल्यामुळे ऊन चांगलं मिळतं आणि सुकले जातात, तर फंगस वगैरे पकडत नाही. त्यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहेत. बघू शकता मी वेफर्स बनवण्यासाठी मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला टाईम कमी लागतो आणि खिसायला एकदम सोपं जातं. ह्यावरचं आपण अगोदर साले काढून घेणार आहोत. साले काढून मी एका टोपामध्ये घेत आहे आणि हे बटाटे सगळे साले काढून घेऊन पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहे, म्हणजे ते काळे पडत नाही. अगोदर धुवून बी नंतर तुम्ही साले काढू शकता, पण मी अगोदर साले काढून पुन्हा पाण्यात टाकलेले आहेत आणि यामध्ये पाणी नॉर्मल साधं पाणी घातलेलं आहे. आता सगळे बटाटे आपले साले काढून घेतलेले आहेत आणि आता मी खिसून घेत आहे. आपण एका साईडला टोपात तुरटीचं पाणी घेतलेलं आहे. तुरटीचं पाणी घेतल्यामुळं काय होतं, रात्रभर आपल्याला ठेवायचं असतं ना, त्यामुळे बटाटे काळे पडत नाही आणि पांढरे शुभ्र राहतात. त्यामुळे मी हे तुरटीच्या पाण्यात टाकून ठेवत आहे. अशा प्रकारे मी पाणी घेऊन त्याच्यात तुरटी टाकलेली आहे. बघू शकता सगळे मी बटाटे एकदा किसून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत आणि आपले वेफर्स किती पांढरे शुभ्र दिसत आहेत बघू शकतात. आता हे प्रोसेस आपण सकाळी करणार आहोत. त्यासाठी मी काय केलेलं आहे, टोपात पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये नमक घातलेलं आहे आणि आपण हे चुलीवर बनवत आहोत. आणि थोडीशी उकळी आली की आपण जे वेफर्स घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. थोडंसं शिजवायचं आहे, याला जास्त गाळ शिजवायचं नाही आहे. मग गाळ शिजवल्यावर ते एकामेकाला चिपकून बसतात आणि सुकट टाकायला आपल्याला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपल्याला हलकेसे थोडेसे किंचितसे शिजवायचे आहे. अशा प्रकारे थोडेसे शिजल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेत आहे पाणी नितळण्यासाठी. आणि पाणी नितळल्यानंतर आपण नंतर ह्याला सुकत घालणार आहोत. त्यामुळे मी सगळे वेफर्स हे चाळणीत काढून घेऊन सुकवलेले आहेत. बघू शकता मी उन्हात इथे वाळवलेले आहेत. आणि शक्यतो कॉटनच्या कपड्यावर हे वेफर्स घालू नका. कॉटनच्या कपड्यावर निघायला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे सुती आपलं पॉलिस्टर वगैरे कपड्यावर घाला किंवा मेन कापड घातले तरी चालतात. अशा प्रकारे मी 2-3 दिवस याला वेफर्सला वाळवून घेतलेलं आहे. आणि हे हवाबंद डब्यात झाकून ठेवायचे आहे. त्याला फंगस लागतो किंवा बुरशी पण लागते. आता अशा प्रकारे आपले वेफर्स झालेले आहेत. आपण तळून बघूया. ही तळायची प्रोसिजर, इथे मी तेल गरम करायला घेतलेले आहेत आणि तेल गरम केल्यानंतर मी याच्यात वेफर्स घालून घेतलेले आहेत. बघू शकता वेफर्स आपले पांढरे शुभ्र झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा. आपल्याला वर्षभर उपवास असतो, उपवासासाठी आपल्याला हे पदार्थ लागले जातात, वर्षभर टिकतात. त्यामुळे अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.